नमस्कार मित्रांनो, TRTI संबंधित पुन्हा आपल्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे। तर बऱ्याच विद्यार्थ्यांना जे ॲप्लिकेशन आहे ऑनलाईन करताना जी प्रॉब्लेम आहे तर ते येतात डॉक्युमेंट आहे, तर त्या संदर्भात जे इन्कम सर्टिफिकेट वगैरे आहे तर ते आपल्याला 3 वर्षाचे लागणार आहे किंवा 2 वर्षाचे किंवा 1 वर्षाचे, तर कुठले इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, जो इन्कम सर्टिफिकेट आहे तर तो आपल्याला 1 वर्षाचा असेल तरी त्या ठिकाणी व्हॅलिड असणार आहे, तुम्ही अपलोड करू शकतात। आणि 3 वर्षाचा असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी तुम्ही जो इन्कम सर्टिफिकेट आहे तर तो अपलोड करू शकतात। आणि त्यानंतर ज्यांच्याकडे जी कास्ट व्हॅलिडिटी किंवा जी व्हॅलिडिटी आहे तर ती नसेल तर जो फॉर्म आहे तर तो भरता येणार का, अशा पद्धतीने मुलांचे जे डाऊट आहे, तर त्या ठिकाणी जर तुमच्याकडे व्हॅलिडिटीची फाईल तयार असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जे TRTI थ्रू तुम्हाला एक शिफारसपत्र देण्यात येणार आहे आणि ते तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन करून जी व्हॅलिडिटी ऑफिस असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जी फाईल आहे तर ती जमा करायची आहे। त्या ठिकाणी तुमची जी फाईल आहे तर ती ट्रायबलद्वारे त्या ठिकाणी व्हेरीफाय करण्यात येणार आहे। आणि त्यानंतर बाकीची जी TRTI थ्रू STI ASO PSI अशा प्रकारची जी ॲड आलेली आहे तर त्याच्यातसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म अप्लाय करू शकणार आहे। तर त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचा जो डाऊट आहे म्हणजेच CET एक्झाम होणार आहे का पोलीस भरतीसाठी, तर त्या ठिकाणी जी एक्झाम आहे तर ती होण्याची शक्यता कमीच आहे किंवा त्या ठिकाणी त्यांनी व्यवस्थित फिक्स सांगितलेलं नाही की एक्झाम होणारच आहे किंवा नाही होणार, तर त्याची जी एक्झाम आहे तर ती होणार आहे किंवा नाही तर त्याची अपडेटसुद्धा आल्यावर आपल्याला त्या ठिकाणी देण्यात येणार आहे। तर अशा प्रकारची अपडेट होती। त्यानंतर बाकीच्या मुलांच्या मनात डाऊट होते की आम्ही आधी पोलीस भरतीचा लाभ घेतलेला होता, आता आर्मी भरतीचा लाभ घेऊ शकतो का, किंवा आर्मी भरतीचा लाभ घेतलेला आहे आता पोलीस भरतीचा लाभ घेऊ शकतो का। तर त्या ठिकाणी पोलीस भरती आणि आर्मी भरती आहे तर ती एकाच प्रोग्राममध्ये येतात, त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी एकचदा लाभ घेता येणार आहे। त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पुन्हा लाभ घेता येणार नाही पोलीस भरती किंवा आर्मी भरतीमध्ये। आणि 10th नंतर तुम्हाला जर आर्मी भरतीमध्ये ॲप्लिकेशन करायचं असेल तरीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी जी व्हॅलिडिटी आहे तर ती कंपल्सरी असणार आहे TRTIच्या विद्यार्थ्यांना। तर त्या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात होते की मागच्या वेळेस जी पावती होती व्हॅलिडिटीची तर त्याच्यानेसुद्धा त्या ठिकाणी फॉर्म होता तर तो अप्लाय होत होता, परंतु यावेळेस जे डॉक्युमेंट वगैरे आहे तर ते AI थ्रू त्या ठिकाणी व्हॅलिडेट होतात आणि त्यामुळे आपल्याला यावेळेस पावती या ठिकाणी अपलोड करता येणार नाही। आपल्याला त्या ठिकाणी कंपल्सरी जी व्हॅलिडिटी आहे तर ती लागणारच आहे। त्यामुळे आपल्याला जर ॲप्लिकेशन करायचं असेल TRTI पोलीस भरतीमध्ये तर त्या ठिकाणी तुम्हाला जी व्हॅलिडिटी आहे तर ती काढायलाच लागणार आहे। तुम्हाला शिफारसपत्र वगैरे देण्यात येणार आहे, तर तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी जी फाईल आहे तर ती करा व्हॅलिडिटीसाठी आणि त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। तर फॉर्म भरण्याची डेट आहे 13 ऑक्टोबरपर्यंत आणि 14 तारखेला तुम्ही करेक्शनसाठी त्या ठिकाणी विंडोज ओपन होऊ शकणार आहे आणि त्या ठिकाणी तुमचे जे मिस्टेक्स वगैरे असतील त्या तुम्ही त्या ठिकाणी करेक्शन करू शकणार आहे। तर अशा प्रकारची अपडेट होती। तर आय होप आपल्याला व्हिडिओ समजला असेल आणि व्हिडिओ समजला असेल तर नक्कीच लाईक करा। थँक्यू।